नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिक मारी सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू 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 थँक्यू. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक चित्र बघून करूया. बघा बघा, बघितलं हे नेमकं काय आहे? तुमच्यापैकी जे चलाख आणि चतुर प्रेक्षक असतील, म्हणजे बहुतेक सगळेच, ते लगेच ओळखतील की हे एका सुवासिनीचे अलंकार आहेत. अगदी बरोबर. पण मग तुम्हाला पुढचा प्रश्न असा पडेल की ह्यात हे अश्रू काय आहेत? अहो मला सांगा, माहेरून सासरला निघताना सुवासिनीच्या सोबत असतात ना, ते हेच अश्रू. सासरी गेल्यानंतर तिला जर कोणी टोचून बोललं की तिच्या सोबत असतात ते हे अश्रूच. अहो नवऱ्याने जर कौतुक केलं की आनंदाने घळाघळा व्हायला लागतात ना, ते हे अश्रूच. म्हणजे मग अश्रू हा तिचा अलंकारच नाही का? आता हे चित्र तुम्हाला दाखवण्यामागचं कारण असं आहे की आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत ना, त्यांनी हे सगळे अलंकार आपल्या सिनेमाच्या कारकिर्दीत खूप वेळा अंगावरती भूषवले आहेत आणि समाजातली एक शोषिक स्त्री आपल्यासमोर उभी केली आहे. पण हो, तिचं काम मात्र तिने कधी तुम्हाला सोसायला लावलं नाही, तर आनंदाने स्वीकारायला लावलं आहे. घराघरात तुम्ही तिला स्वीकारत, आपली लेक म्हणून, सून म्हणून आणि बहीण म्हणून. तर आपण स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचा आजच्या अलका कुबल आठले यांचं. पडद्यावरती सोशिक दिसते, पडद्यावरती सोशिक दिसते, आहे तशी खोडी फास्ट मी चालवते गाडी, फास्ट मी चालवते गाडी, अलका मी प्रेक्षकांची लाडी. थँक्यू. मस्त. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. काय आहे, कलाकारांनी 2 वर्ष या व्यवसायात असो किंवा 100 वर्ष असो, कुठल्याही प्रसंगी त्याला विचारला जाणारा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, नाईलाज आहे. हा तुमचा प्रवास कसा काय सुरू झाला? माझा प्रवास खरं सुरू झाला वयाच्या 8व्या वर्षी नटसम्राट या नाटकातून. बरं. दत्ता भट असताना मी जवळजवळ 250 प्रयोग त्यांच्याबरोबर थमी म्हणून केले. आणि त्यानंतर संध्याछाया, विजया मेहता आणि माधव वाटवे यांच्याबरोबरही 80-90 शोज केले. वेडा वृंदावनमध्येही मी बालकलाकार म्हणून जवळजवळ 80-90 शोज केले, यशवंत दत्ता आणि नयनतारा यांच्याबरोबर. त्यामुळे बालकलाकार म्हणून सुरुवात झाली. मग पुढे मग मी पहिली फिल्म केली चक्र. त्यावेळी 10वीत होते आणि मला आठवतंय माझ्याबरोबर नटसम्राटमध्ये काम करणारे एक ॲक्टर होते, सुरेन फातर्पेकर म्हणून. ते आर्ट फिल्म्समध्ये वगैरे कामं करायचे आणि त्यात चक्रमध्ये अशी 14-15 वर्षाची मुलगी हवी होती. जयवंत दळवींच्या कादंबरीवरची. करेक्ट. स्मिता पाटील, नसीरुद्दीन, रवींद्र धर्मराज. करेक्ट, रवींद्र धर्मराज डिरेक्टर. आणि मार्चमध्ये एक्झाम असते 10वीची, मी 10वीला होते आणि जानेवारीत शूट होतं, चेंबूरमध्येच इथे शूट होतं. आणि त्यांनी सांगितलं, अलका असं असं आहे, काम खूप मोठं नाही आहे, 2 मिनिटाचीच भूमिका आहे, पण स्मिता पाटील ही माझी अत्यंत आवडती अभिनेत्री, त्यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे. म्हणून मी आईला म्हटलं, मी अभ्यास करेन, सेटवर अभ्यास करेन, वेळ असेल तेव्हा कसंही, पण मला काम करायला दे. खरं तर एवढंसं रोल, पण आमच्या डेट्स एवढ्या मोठ्या ॲक्टरबरोबर घेतल्या गेल्या होत्या. पण मी शॉर्ट माझा नसेल किंवा काही नसेल तर मी स्मिता पाटीलना ऑब्झर्व करत बसायचे आणि स्विच ऑन आणि स्विच ऑफ काय म्हणतात ते त्यांच्याकडे बघून कळत होतं. आणि माणूस म्हणूनही फार ग्रेट. तर अशा स्मिता ताईंबरोबर मला काम करायला मिळालं. अशी ही माझी सिनेमातली पहिली सुरुवात. आणि पहिली मराठी फिल्म खरं तर पोरींची धमाल बापाची कमाल, दत्ता केशव डिरेक्टर. पण रिलीज झालेली पहिली फिल्म लेक चालली सासरला, जी सिल्वर जुबली झाली पहिलीच. आणि त्याच्यानंतर माझ्यावर स्टॅम्प बसला गेला. सोशी, सात्विक, पहिली रडूबाई, सगळं. माहेरची साडी म्हणजे तुम्हाला आता अगदी स्वच्छ आठवत असेल ना? हो. तर त्याच्याबद्दल काही लोकांना सांगा, जे प्रेक्षकांना सांगा, जे माहीत नाही प्रेक्षकांना. मी सांगू, पहिल्या दिवसापासूनच चालत होता का थोडा उशिरा चालायला लागला? मी ते साईन करण्यापासून संजय सांगेन की मला आठवतंय, मला जेव्हा पितांबर काळे आणि NS वैद्य आमचे लेक चाललीचे डिरेक्टर, त्यांनी नाव सुचवलं होतं विजय कोणकेंना की अलकाला घ्या. पण विजय कोणकेंच्या डोक्यात भाग्यश्री पटवर्धनला घ्यायचं होतं. 6 महिने ते भाग्यश्री पटवर्धनच्या मागे होते की माहेरच्या साडीसाठी. तिच्या वडिलांना स्क्रिप्ट आवडलं होतं, पण ती कदाचित हिंदीत सक्सेस झाली म्हणून मराठी फिल्म करायला थोडी हे करत होती. तर शेवटी तिने नकार दिला आणि विजयजी मग नवीन मुलगी बघत होते, कारण
लेक चाललीमुळे माझी इमेज थोडी झाली होती, ती फिल्म चालली होती किंवा सोबर चेहरा वगैरे माहिती झाला होता. तर ते म्हणत होते नाही नवीन मुलगी घ्यावी. पण पितांबर काळे आणि NS वैद्याने एकसारखं त्यांना सांगितलं की तुम्ही अलकालाच घ्या या रोलसाठी. आणि शेवटी विजय कोणकेने मला भेटायला बोलवलं. संजय, म्हणजे मी आता खरं तर हे एवढं नॅशनल टेलिव्हिजनसमोर सांगते, मी ज्यावेळी विजय कोणकेंचा सगळा रोल ऐकला, सगळी भूमिका ऐकली, स्क्रिप्ट ऐकलं, मला आवडलं की चला, नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. पण त्यांनी जे मानधन मला ऑफर केलं त्याच्या तिप्पट मानधन मी त्यावेळी बाहेर घेत होते. म्हणजे मला काय करावं कळेना. मी म्हटलं नाही नाही, मी काय करू शकत नाही, करून मी निघाले. त्यावेळी आमच्याबरोबर तिथे असिस्टंट होते, असोसिएट डिरेक्टर पितांबर काळे. ते माझ्या मागनं बाहेर आले आणि म्हणाले, अलका प्लीज माझं ऐक, तू ही फिल्म कर, माझ्यासाठी कर, तू माझा शब्द ऐक, तुला कदाचित वेगळा अनुभव येईल. आणि त्यांनी मला खूप कन्व्हिन्स केलं. मग मी शेवटी पुन्हा आत आले आणि त्या फिल्मला हो म्हटलं. पण आता मला वाटतं खरंच मी नाही केली असते तर मला पश्चाताप झाला असता. कारण त्याच्यानंतर जे मी घराघरात पोचले किंवा महिलांच्या हृदयात जाऊन बसले, मी म्हणेन खरं तर माहेरच्या साडीमुळे, तर ते माझ्याकडनं सगळं माझ्या नशिबात मला मिळालं नसतं. त्यामुळे मी याचं क्रेडिट पितांबर काळेंना नक्कीच देईल. मग चित्रपटाच्या दरम्यानचे काय अनुभव? खूपच पहिले 4-5 आठवडे 3च सेंटर लावला होता, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी. 5वा-6वा आठवडा पण मला वाटतं ठीक होतं बुकिंग, फारसं बुकिंग म्हणजे पहिल्या दिवसापासून नाही, अजिबात नाही. पण कोंडके प्रोडक्शनचा, कोंडके बॅनरचा म्हणून तो 51 दिवस करायचा आणि सिनेमा काढायचा असं ठरलं होतं. म्हणजे कोंडके प्रोडक्शनच्या मनाने तो त्या मनाने फ्लॉपच म्हणायचं, कारण दादाजी सिनेमे एवढे चाललेले आणि तेही डिस्ट्रीब्युशन विजय कोणकेने केलं होतं. खरं तर ह्याचंही मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन विजय कोणकेने उत्तम केलं, तरीही तो सिनेमा फारसा चालला नाही. पण 7व्या का मला वाटतं म्हणजे 6व्या आठवड्यात असेल की 51 दिवस व्हायच्या आधीचा आठवडा सिनेमा धो चालायला लागला की 3 सेंटरची, मग 5 झाली, 7 झाली, हळूहळू अख्खा महाराष्ट्र, म्हणजे आता एकदम 100 थिएटर्समध्ये सिनेमा लागतो, त्यावेळी तो हळूहळू 100-200 थिएटर्समध्ये लागला होता महाराष्ट्रात. आणि हिंदी सिनेमे पण त्याच्यापुढे पाणी देत नव्हते, खरंच सांगते. जत्रांमध्ये पण हा सिनेमा एवढा चालला की संजय, मी नंतर जेव्हा मी निर्माती झाले तेव्हा सिनेमे घेऊन जत्रांमध्ये गेले होते. त्यावेळी ते जत्रांचे टेंट ओनर मला सांगायचे, ताई आम्ही या सिनेमामुळे म्हणजे आम्हाला पैसे मोजायला वेळ नसायचा, आम्ही असे म्हणजे अख्खी जत्रा रिकामी आणि माहेरच्या साडीच्या इथे सगळी जत्रा भरलेली असायची आणि आम्ही असे गोणीमध्ये पैसे कोंबायचो की मोजायलाही वेळ नसायचा. आणि त्यावेळी तिकीट 2 आणि 3 रुपये होतं. त्या काळात त्या सिनेमाने 14 कोटी बिझनेस केला, म्हणजे थिएटरमधला बिझनेस आणि जत्रांमधला वेगळा. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आता 27 वर्षानंतर किती झालं असेल, जवळजवळ 450-500 कोटी. त्यामुळे मला अगदी सांगावं असं वाटतं, 450-500 कोटी आजच्या व्हॅल्युएशनने सहज झालं. त्यावेळेला काही कानाला खडा लावला की नाही? इतकं सगळं चांगलं झालं पण तरी काहीतरी असतंच नाही. कधी कधी कानाला हा खडा लावला की मी संजय, की कधीतरी स्क्रिप्ट आवडलं, चांगला रोल मिळाला, बॅनर चांगलं असेल तर नुसतं पैशासाठी किंवा मानधनासाठी अडवायचं नाही. चांगली भूमिका आली तर कधी कधी त्या गोष्टी दुय्यम धरून भूमिकेला न्याय देण्यासाठी काम करायचं. हा कानाला खडा. पडद्यावरती एक अत्यंत सोज्वळ, घरंदाज गृहिणी, पत्नी, पण मग प्रत्यक्षात तेव्हा पत्नी होतात कोणाच्या का नुसतंच कुमारी अलका कुबल होते. अलका आठले सिनेमानी प्रोत्साहन दिलं का आता आपलं वाटलं आपण एक लग्न करायला पाहिजे? नाही, थोडे मध्यमवर्गीय घरातले संस्कार होते की वेळच्या वेळेवर लग्न झालं पाहिजे, वेळच्या वेळेवर मुलं झाली पाहिजेत, हे होतं. आणि तेवढ्यात समीर आठले माझ्या आयुष्यात आले. आम्ही अरुण गोडबोले यांचे बरेच सिनेमे केले, NS वैद्यस डिरेक्टर. आणि त्यावेळी समीर सूर्यकांत लवंदेंबरोबर काम करत होते आणि आमच्या दोघांची त्या निमित्ताने ओळख झाली आणि हळूहळू नकळत का होईना आम्ही प्रेमात पडलो. आणि माहेरच्या साडीनंतर जवळजवळ मला वाटतं 6-8 महिन्यांनी किंवा वर्षभराने लग्न केलं असेल. अलका आठले झाले. पण मग पडद्यावरती समोर इतके लोक असताना एक पडद्या मागचा माणूस, तो सुद्धा अर्धा कॅमेऱ्यातनं झाकलेला, एकच डोळा दिसतोय, कसं काय पसंत पडलं? का तो एक डोळा कायम मिटावा लागतो त्यामुळे त्यांनी काही तो सिग्नल दिला असं वाटलं? नाही, अजिबात नाही असं. पण काय माहिती नाही, आमची समीर बरोबर त्यावेळी विवेक देशपांडे पण होते, राजू चिटको होते, असं आम्ही खूप मित्र सगळ्या होतो. किशोरी शाणे आमच्याबरोबर असायचे, असे बरेच जण होतो. पण काय माहिती समीर मनामधून आवडायला लागला, त्यालाही असेल. पण समीरने मला संजय कधी शेवटपर्यंत विचारलं नाही की अलका आपण लग्न करायचं का. मीच शेवटी विचारलं. आणि माझ्या घरातून म्हणतायत, ही तू याच्याबरोबर फिरायला जातेस, लग्न कधी करणार आहात ते तरी सांग.
सांगा. मग म्हटलं अरे लग्न कधी करायचं. मग समीरने आपल्या घरातही सांगितलं, माझ्या घरात भेट झाली आणि माझ्या आईचा थोडा विरोध होता की इंडस्ट्रीतला नवरा नको होता, बाकी काही विरोध नव्हता. पण ती म्हणाली नाही, दोघंही इंडस्ट्रीतले, हा आपला बराच नशिबाचा खेळ आहे, सक्सेस मिळाला तर मिळाला, नाही तर नाही. तर पण तिला जेव्हा समीरची फॅमिली भेटली, मी पण तिला कन्व्हिन्स केलं की असं नाही, सातत्याने करतोय काम, बघू पुढे, शेवटी कुठेही गेलो तरी नशीब आहेच आडवं आलं तर. आणि ती कन्व्हिन्स झाली आणि लग्नाला हो म्हणाली. बरं, मी असं ऐकलं की तुम्ही चिडलात ना की आजूबाजूला कुठलाही माणूस तुम्हाला दिसतच नाही, सगळे अंतर्धान पावतात. म्हणजे मी एवढी चिडते पण हे कोणाला माहिती नसेल माझ्या मलाही चेहऱ्यावर. आश्चर्य वाटलं आणि मी थोडा सावधही होणार आता इथून पुढे प्रश्न विचारताना. आणि दुसरी त्याची गंमत अशी मी ऐकली की जेव्हा तुम्हाला कोणी प्रेमाने हाक मारली किंवा तुम्ही जर कोणाला प्रेमाने हाक मारली तर अचानक ती गायब झालेली माणसं एकदम परत दिसायला लागतात. हो, जरा नाही असं काही मग नाही. आज कोणाला हाक मारावीशी वाटते तुम्हाला पटकन? समजा भांडण झालंय, समीर, मग हाक मारा एक जोरात. समीर. हे काय प्रकार आहे म्हणजे अंतर्धान पावण्याने? मला म्हणजे अंतर्धान पावणे एक ती शक्यतो भांडते माझ्याशी आणि मुलींशीच, हां तशी फार कोणावर चिडत नाही. आयुष्यातले 5 दिवस तिच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की आमचे चौघांचे वाढदिवस आणि लग्नाचा वेडिंग ॲनिव्हर्सरी. 28 तारखेला आमचं लग्न, 4 मेला माझा वाढदिवस. आणि मी 3 महिने एप्रिल फर्स्ट वीकपासून मी जूनपर्यंत बाहेर होतो. लक्षात नाही माझ्या आलं काही. तिकडनं आलो आणि अबोला म्हणजे मी अदृश्यच झालो. माझी रवानगी मुलींच्या बेडरूममध्ये. 3 महिने आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे दोन्ही मी मिस केलेत शूटिंगच्या नादात. मी पोचू शकलो नाही, मी विश केलं नाही. पण तेव्हापासून कानाला खडा, कुठेही काही असलं की मी आपला घरी परत यायचं, विश करायचं आणि परत निघून जायचं. सिनेमामध्ये खूप सासवांचे शब्द सोसले, हो, मग प्रत्यक्षात अजिबात नाही, कधीच नाही. फार समजूतदार की माझं करिअर त्यांच्यामुळे झालं. आता त्या गेली 14 वर्ष अल्झायमर्स पेशंट आहेत. मी माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे सांगते की मेमरी पूर्ण लॉस आहे. आता तर त्या बेडरिडन आहेत, व्हीलचेअरवर किंवा गादीवर पडलेल्या एवढंच असतं. पण एवढं एकतर डबल ग्रॅज्युएट झालेत, MA झाले आहेत, त्या शिक्षिका होत्या. पण त्यांनी मला कधी असा हे दरवेळी म्हणायच्या, अलका माझी तब्येत चांगली आहे तोपर्यंत तू काम कर. आणि मला त्यांनी नेहमी, माझे सासरे पण तसेच, की आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणांना समीर त्यांचा मुलगा आहे वाटत नव्हतं, घरजावई झालो, जावई वाटत होता, की वाटत होते हा समीर घरजावई म्हणून राहतोय की. एवढं माझ्या सासू सासऱ्यांशी बॉन्डिंग होतं आणि खूप चांगले होते म्हणून. नाही पण आता तर मी म्हणेन की आईचा चांगुलपणा म्हणा किंवा अलकाचा, की आज सगळं तिला आंघोळ घालण्यापासून, तिला भरवण्यापासून सगळं जे काय आहे ती अलका आज करते आणि प्रेमाने करते. मग ते आज खरोखर मलाच कधीतरी असं हे वाटतं की ती खरोखर माझी आई आहे का तिची आई आहे. नाही, मला असं वाटतं की मला तसंही वृद्धाश्रम वगैरे ही कॉन्सेप्टच संजय पटत नाही. म्हणजे ज्याचा नाईलाज असेल तर ठीक आहे की कोणीच बघायला नाही म्हणून, पण आईवडिलांना आपण बघत नाही, आपलं कर्तव्य करत नाही. इथेच मला वाटतं की आपलंही कधीतरी म्हातारपण येणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आपण अनेक लोकांच्या लग्नाला जातो, दुसऱ्यांच्या लग्नाला जातो, कधी वरातीत जातो, कधी अगदी बाजूला असतो. हो, मी माझ्या बायकोच्या लग्नाला गेलो. हो, आणि एक नाही बरीच हे झाली आणि बरीच लग्न पण मी शूट केली आहेत. हा किस्सा होता की कोल्हापूरला आम्ही शूट करतोय 2 वेगवेगळ्या फिल्मचे. समोर एकाच हॉटेलमध्ये अगदी समोरची रूम मी घेतली. मी तिथे त्याच हॉटेल माझी रूम ठरलेली त्या हॉटेलमधली, की हॉटेलवाले अलका येणार आहे, ही रूम त्यांची. आणि मी तिच्या बरोबर समोरची रूम मला हे, आणि मी खुश भेटेन उतरलो तिथे आणि पळत गेलो तर ती शूटला गेली होती. माझं नाईट शूट, ती आली तर मला माझं नाईट शूट. असं ते 4-5 दिवस असं आमचं हेच सुरू. हॉटेलवाला मॅनेजर तो किल्ली देतात, मॅडम अभी गई, त्याला विचारायला आहे. आणि मी म्हटलं आता शक्य नाही, बरं निघायचं वेळ आली माझी. मी म्हटलं आता भेटल्याशिवाय, कुमार सोनी डिरेक्टर होते, म्हटलं मी 2 वाजता काही झालं तरी मी निघणार, अलकाला मी आज भेटणारच.
आणि तिकडनं 32 किलोमीटर कुठेतरी एक गावात तिचं शूट सुरू होतं. मी गेलो तिथे. मी गावात पोचलो त्यावेळेला सनई चौघड्यांनी माझं स्वागत झालं. आत गेलो तर लग्नाचा सेट लागला होता. ती बसली होती. ती आली तोपर्यंत मॅडम सेट शॉट रेडी आहे गेली आणि तिचं लग्न मी जवळजवळ 2 तास बघत होतो. मग ते लग्न म्हणलं ते संपेपर्यंत माझी गाडी जाईल हलका आणि निघालो. सिनेमामध्ये चित्रपटामध्ये साहजिक आहे की तुम्ही स्वतः गायलं नसणार, पार्श्वगायन आहे, तर तुम्हाला ओळखता येत असेल ना की हा कुठल्या पार्श्वगायिकेचा आवाज आहे वगैरे. तर आता एक आम्ही तुम्हाला आवाज ऐकवतो, कोण पार्श्वगायिका आहे ते बघा, ओळखता येते का? इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणाची चिमण्याची पिल्लेही चिव चिवती. पप्पा सगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. माझी ही चिमणी आली आहे वाटतं आज. ईशानी काय करतेस तू बाळा? मी कमर्शियल पायलट आहे. अच्छा, कमर्शियल पायलट. काय वेगाने जातं साधारण विमान? ही ज्या वेगाने गाडी चालवते तोच जवळपास तोच वेग आहे आमचा. मग असं तर नाही ना की आता हा वेग आता या वयात आता कुठे मग आपल्या मुलीला जरा जास्त वेग म्हणून पायलट केलं, मग कानाला खडा असं एकच का अनेक? बरेच आहेत. कुठले तरी? एक म्हणजे मम्मीला आम्ही म्हणतो की OCD असल्यासारखं आहे तिला, की ती प्रत्येक गोष्ट साफ करते किंवा खूप रिस्पॉन्सिबल आहे. जसं घरात ना पाऊल ठेवलं ती चप्पल घेऊन शूरॅकमध्येच ठेवणार, तर तिला प्रत्येक गोष्ट. आणि मी अजिबात तशी नाही आहे. तर हा एक कानाला खडा लावते की मी हिच्यासारखी वागीन, कारण नाही तर मीच प्रॉब्लेममध्ये येते, कारण मला गोष्टी मिळत नाहीत. मला असं वाटतं की शिस्त असावी घराला, म्हणजे आपले कपडे पण म्हणा जागेवर ठेवावेत, आणि ती वस्तू जागेवर ठेवली की पुढच्या वेळी शोधावी लागत नाही, जागेवर ठेवली की लगेच मिळते. म्हणजे त्यामुळे मला स्वच्छता लागते. मी घरात असले की सगळं साफसफाई 15 दिवसाने, म्हणजे माझं स्वतः लक्ष असतं. आल्या आल्या मी असे कुठनंही आउटडोअरवरून आल्यावर म्हणजे असं म्हणजे आउटडोअरवरून येणार त्या दिवशी आम्ही सगळं साफ करून ठेवतो. त्याच्या आदल्या मला तेच कळतं की घरात त्या मावशीतपासून आमच्या जे काय आहे ती साफसफाई सुरू होते, म्हणजे उद्या अलका येते. कानाला खडा हा पण एक आहे की कुठे शॉपिंगला वगैरे गेलो, लोक येतात विचारतात तुम्ही अलका खूप अलका, तर ही म्हणते नाही. ते म्हणतात नाही आम्ही तुम्हाला बघितलंय, तर म्हणते नाही, ऐकतच नाही. आणि मग एकदा आम्ही असंच गेलेलो, ती मुलगी विचारते तुम्ही अलका कुबल नाहीच करत होती, आणि शेवटी 5 मिनिटांनी तीच मुलगी दुसऱ्यांचे फोटो काढत होती हिच्याबरोबर. त्रास वाचावा मी बरंच. आणि बार्गेनिंग हा एक किस्साच आहे. बार्गेनिंग असं अलकाची बहीण खूप बार्गेन करतं. मी म्हटलं तू का नाही करू शकत बार्गेन, बघूया तू प्रयत्न करून. ईशानी लहान होती आणि मला दाखवायला गेली बार्गेन मी करू शकते मार्केटमध्ये. आणि गाडीमध्ये कुठेतरी तिची चप्पल पडली का काय मिळेना, म्हणलं ती चप्पल तिथे आहे घे. अलका घ्यायला गेली की कितने में, ते स्टॉलमध्ये, कारण घरीच निघालो होतो. अलका म्हणाली पटकन इथे कुठेतरी घेऊ. आणि त्यांनी काहीतरी सांगितलं होतं 30-40 रुपयाला काहीतरी, ती तेव्हाची ती स्लीपर होती. नहीं हमको 20 रुपये में दो. मला सांगते तो मॅडम ये आपको शोभा नहीं देता है. पटकन 40 दिले आणि गाडीत बसली निघालो. तर आपण आता यांचा निरोप घेऊया, कारण आत्ता ह्याची फ्लाईट आहे आणि ती विमान चालवायचं आहे, आणि वेगात चालून आपल्या आईचं नाव राखायचं आहे, अजून वाढवायचं आहे. किंवा मी इथे आल्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आणि हां, तुमच्या घरच्या कामामध्ये तुम्हाला मदत करणारी तुमची जी कामवाली आहे तिला तुमच्याबद्दल काहीतरी म्हणायचं आहे. काय कानाला खडा लावलाय त्यांनी देव जाणे. नमस्कार ताई. आता मला इथे कामाला लागून तुमच्याकडे कमीत कमी आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. तर मला इथे कामाला लागल्यापासून मला असं काही वेगळं काही वाटत नाही. मला तुम्ही घरातल्यासारखं सांभाळून घेताय, आणि मला खाण्यापिण्याबद्दल तुम्ही एक दुसरापणा करत नाही. शिवाय माझ्या तब्येतीकडे पण तुम्ही लक्ष देताय. तर मला खूप इथे आवडतं. तुमचा स्वभाव खूप मला आवडला. तुमच्या घरातली माणसं मला आवडली. शिवाय दुसरी गोष्ट, मला TV बघायला आवडतं. तर संध्याकाळी तुझ्यात जीव रंगला सिरियल असतं, ते तुम्ही मला आवडीने बघायला देता लावून.
तर मला खूप बरं वाटतं. आणि शिवाय दुसरी गोष्ट, माझं काय काम असेल ते तुम्हीच करताय, तर मला करायलाच देत नाही तुम्ही. तर मला पुढचं पण सिरियल बघायला तुम्ही द्या. माझ्या नवऱ्याची बायको, चला हवा येऊ द्या, हे पण मला बघायला दिलं तर बरं होईल ताई. चालेल ना ताई? माझं काम आणि किचन तुम्ही सांभाळाल ना? याच्यावरनं असं वाटतं की तिला कामच करायचं नाही. नाही नाही. अजिबात नाही आहेत त्या तशा. पण तिला सगळ्या मालिका बघायच्या आहेत की कुठली सोडायची नाहीये तिला. त्या तुझ्यात जीवरंगला आवडीने बघतात. मग आम्ही काही पाहत असलो तरी मी थांबवते आणि म्हणते नाही, त्यांची आवडती सिरियल त्यांना लावून द्या. कारण त्या दिवसभर काय अगदी टी व्ही बघतात असं नाही. खरं तर आत्ता त्या म्हणतात ते मला नवल वाटते, पण एवढ्या सिरियल मी काय त्यांना पाहू देणार नाही. तर घरची कामं मी मदत करते की एक बाई किती विचारी दिवसभर काम करत असते. माझ्या सासूबाई नाही सांभाळतात, त्या माझ्याबरोबर त्याही तेवढ्याच सांभाळतात. तुम्ही खूप मदत करता, नाही तुम्ही जास्त काम करता असं घरच्यांनी कानाला खडा लावलेला आहे. नाही नाही नाही, मला आवडतं. एक तर मला असं वाटतं की फिटनेस येतो. मला तसं घरचं काम, घर स्वच्छ ठेवायला आवडतं. हो, पण म्हणजे माणसं टीव्ही बघत असताना पुढचा टीव्ही पुसणं हे काही घरचं काम नाही ना. म्हणजे ते काय नंतर नाही, तेवढं नाही काम करत. याचं सगळ्यांची अतिशयोक्ती आहे. थोडं एक आपण थकतात, आपण विचार करायला हवा आणि तेवढी मदत आपणही करायला हवी. की बाई आपल्याकडे कामाला आहे म्हणून आपण अगदीच काही करायचं नाही, पायावर पाय ठेवून बसून राहायचं, हे पण मला पटत नाही. त्याही कोणी माणूस आहे. नशीब तुम्ही छोटा पडदा पुसता. घरात जर तुमच्या स्वतःचं थिएटर वगैरे मालकीचं असतं तर मोठा पडदा पुसला. नाही नाही, ते आता होत आहे, पण मी ते करणार नाहीये. पडद्यावरती आजपर्यंत अनेक सासवांनी तुमचा छळ केलेला आहे. हो, पण पडद्यावरती त्याचं उट्ट काढता आलेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे काही सहकलाकार मित्र आहेत त्यांना खूप सासुरवास केलेला आहे. त्यातले एकाला तुमच्याबद्दल थोडी तक्रार आहे. बरं, तो इथे येणार आहे तुम्हाला भेटायला, पण तो इथे आला हे त्याच्या घरी सांगायचं नाही आहे. कारण कुणाला भेटायला गेलं असतं घरी सांगायचं नाही असं तुम्ही त्याला एकदा पुरी धमकी दिलेली आहे. तर त्याला येऊ दे का? बापरे, कोण आहे मला लक्षात येत नाही आहे. खरंच लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, आपण मग त्यांना बोलूया. येऊ शकता तुम्ही, घरी कळणार नाही आहे. येऊ? खरंच सरप्राईज. सरप्राईज अशोक. काय सासुरवास म्हणजे काय, नेमकं असं काय केलंय? सुरुवात मी अशी करतो की अलका आणि समीर हे माझ्यासाठी एक आयडियल सुपरस्टार कपल आहे. म्हणजे एक टॉपचा कॅमेरामॅन, एक टॉपची हिरोईन, यांच्या सानिध्यात मी पुण्याहून येऊन करिअरला सुरुवात केली. आणि आज जे मुंबईत आहे किंवा गेली 30 वर्ष मी मुंबईत आहे, एवढं करिअर केलं इतके वर्ष, त्याच्यामध्ये त्यांचाच मोलाचा भाग आहे. याचं कारण मुंबईतल्या घर मिळवून देण्यापासून ते मुलांच्या शाळेतल्या ॲडमिशनपर्यंत या दोघांनी हे काम केलेलं आहे. तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे. हे सगळ्यात आधी. जेव्हा मित्र असतो तिथे ऋणी वगैरे मला असं वाटतं हा शब्दच येत नाही. आणि अनेक सिनेमे, मला वाटतं 20-22 सिनेमे हिरो हिरोईन म्हणून केले. आणि इथपर्यंत की आता लग्नानंतर सुहागराजचे सीन आपण काढून टाकूया, इथपर्यंत आम्हाला कास्ट केलं. म्हणजे असं की मला वाटायचं की आता सुहागराजचा सीन काहीतरी आपण तयारी करूया, नंतर आता काय एक्सप्रेशन द्यायचे वगैरे असे असताना ती मला फोन करायची, अशोक तू स्क्रिप्ट वाचलीस? म्हटलं हो. अरे काय वेडेपण आहे, सुहागरात वगैरे तुला काय? म्हटलं अगं चांगलं आहे ना, तसे सीन क्लोजअप वगैरे असतील. नाही वेडावेडेच काय, आपली वय काय झाली आता. बरं, मला टेन्शन समीरचं किंवा पोरांचं असायचं, कारण माझ्या समोर लहान लहान मुलं ती आणि समीर माझा मित्र. बरं, एकत्र बरेच वेळेला हा कॅमेरामन, ही हिरोईन, मी हिरो. नाही म्हणजे कधी कधी वाटायचं की निर्मात्यांना पोस्टर्स पण करावी लागणार नाही, तेच डिझाईन चालेल. आम्ही एकत्र. तर मग मी म्हणायचो अगं पण अलका आपण काय करणार, आपण इंटरफेअर करायचं नाही ना. नाही एक काम करूया, 2 दिवस थांब, कट टू मला एक स्क्रिप्ट यायचं घरी. त्याच्यात मी बघायचो नेहमीची एक टीम होती. मोहन जोशी वडील, नंतर मुलीचे वडील रवींद्र बेर्डे, दादा बेर्डे आणि आनंद अभ्यंकर आमचे मित्र, हे सगळे अशी ठरलेली टीम, ती एक सुपरहिट टीम ठरली होती. आणि मग मी वाचली स्क्रिप्ट, म्हटलं क्या शार्प, म्हटलं डोकं आहे, म्हटलं हिचं कसं काय. तर सुरुवातच अशी होती की लग्न सुहागरात वगैरे काय नाही. दादा बेर्डेंचं एक भाषण आहे की हा माझा शंकर लहानाचा मोठा झाला, आजपर्यंत नाही लग्न केलं नाही, या कुलकर्ण्याच्या पोरीसाठी थांबलाय गेले 15 वर्ष. त्या सगळं क्लिअर झालं, सगळं क्लिअर. त्यामुळे सगळं रायटिंग बिटिंग रेडी, त्यामुळे मी सेफ व्हायचो. आता प्रश्न येतो कानाला खडा.
अलका बरोबर मी अनेक सिनेमे आणि मॅक्झिमम आउटडोअर केलं. मग निर्मात्याचा फोन यायचा, सर तुम्ही कसे निघताय? म्हटलं मी काय त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला एवढ्या काही AC-BC बसेस नव्हत्या, ट्रेननी येतो काय. अलका ते गाडी काढतायत तर त्यांच्या बोया म्हणजे हरकत नाही. पण तोपर्यंत एवढा परिचय नव्हता. निघालो. आता ह्यांच्या ज्या थोरल्या भगिनी आहेत बेबीताई, ज्या प्रसिद्ध आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, हे यांचे मॅनेजर सर्व आहेत. हेअर डिपार्टमेंटपासून सगळं. अलकान कुठे जायचं, कुठे बसायचं सगळं ती सांगणार. तर त्यापुढे आणि ही बाजूला आणि मागे मी बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. निघाल्यानंतरचं ते कॉन्व्हर्सेशन फार इम्पॉर्टंट असायचं. अलकाची स्पीड म्हणजे आपण जसा एक्सलेटरवरती असा पाय देतो ना, असा असा करत आपला एक स्पीड वाढतो. ही सुरुवातच करते ढप इकडेच. त्यामुळे बसल्या असं 2 मिनिटं आतमध्ये लिटरली. आणि मग ते झालं की अगं अलका बरोबर आपण मोठी हिरोईन, बरं मी ज्युनियर हिला म्हणजे वयानी नाही करिअरनी. तर अलका हां काय नाही रे फर्स्ट क्लास, आपण झाप जाऊया, हरकत नाही. आता कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. बेबी ताईला मी बघितले गाडीत बसलेलं असताना, अगं अलका ट्रक येतोय, अशी कंडिशन. मग ते तिचं बघून मी दोन्ही पाय मागे वर घ्यायचो. अलका थांब, अरे काय रे घाबरू नका, बरं इथपर्यंत ठीक आहे, असं तरी चालवेल ना. ती मागे बसून, तू किती रे घाबरतोस, अगं पुढे बघ, नाही घाबरत मी, पुढे बघ. असे अनेक किस्से घडत असताना ह्यांचं संभाषण. अलका ट्रक येतोय, मग काय मला काय बैलगाडी दिसते, इथून यांची सुरुवात. पण स्पीडमध्ये कमी नाही काही, नाही स्पीडमध्ये काय नाही. बरं आता समजा हिची गाडी चालली ना, अशोक तुम्हाला फॉलो कर. मी गाडी घेतली, मी फॉलो करतोय. अलका कुठे गेली? अलका एक बारकीची गाडी झपझप करत कुठे गेली. अरे गेली काय गाडी? हा मग नंबर चेक करूया. पुढे जातोय ही पोचलेली. बरं तेव्हा काय मोबाईल नाही कॉन्टॅक्ट करायला. हा असा प्रवास एकंदरीत. आणि मग मी ठरवलं की आता आपण एक गाडीत नको बसायला. कट टू एक किस्सा असा झाला की नाशिकला आम्ही शूटिंग संपवलं आणि प्रसाद ओक, मी, रवींद्र बेर्डे आणि अलकाजी. अशोक बरं अलका आमचा बॉस कळलं. अशोक तुझं पॅकअप, अरे अनिल डायरेक्ट ह्याचं झालं. अशोक चल बॅगा बरं आपल्या मुंबईला. हो जाऊया. म्हणजे ते सगळं ठरवून फुल ताबा. तुझं झालं रेडी आणि उगीचं वेळ काढत बसू नको. ते ह्याला इस्त्री कर, त्याला इस्त्री कर, पटपट रेडी कर, आपल्याला निघायचंय. अलका म्हटलं हो आपण, आणि काहीतरी हे सांगू नको काढणं, आपल्याला जायचंय. आता एक नाशिकहून आता तरी रोडबीड झाले, तेव्हा कमीत कमी आपण 5-5.5 तास धरूया नॉर्मल. तर दादा बेर्डे ना, तर प्रसाद मला म्हणाला, अशोकराव चला अलका ते सोडतायत. थांब ना बाळा, म्हटलं आपण आज मुक्काम करू, उद्या सकाळी आपल्या प्रोड्युसरने पैसे दिले त्याच्याने आपल्या गाडीने जाऊ. आता तू कशाला जातोयस? नाही तेवढ्या ताईंबरोबरच्या गप्पा एक्सपिरियन्स, मी तुला सगळे एक्सपिरियन्स तुला सांगतो, आज तू थांब राजा. पण ती वेळ अशी होती की रवींद्र बेर्डे म्हणाले, अरे नाही मी घरी बायकोला आता फोन करून सांगणार आहे. म्हटलं काय, आम्ही आत्ता पोचू म्हणे 12 वाजेपर्यंत. ही काहीतरी एक 6:30-6:45ची गोष्ट असेल. पॅकअप झालं, पटापटा बॅगा रेडी होत्या. मी म्हटलं दादा ऑल द बेस्ट. बरं जाताना एवढं पण बोललो मी त्यांना, दादा कानात, रही बहार तो फूल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे. दादा मला म्हणते थोडेसे नर्वस झाले, अरे असं काय जाताना बोलतोयस हा? तर मी म्हटलं अरे तसं नाही म्हटलं दादा, पण एक आपण म्हणतो ना की आपण एक अशी शेरो शायरी वगैरे. बरं मी निघतो. तुझा काय घरी निरोप काही देऊ नका, तुम्ही व्यवस्थित पोचा, मला कळवा. कट टू गाडी निघाली. दादानी फोन केला रिसेंट, तर फोन केला. वहिनी म्हणाल्या की कुठपर्यंत कधी निघालात? आता 6:30 वगैरे. अरे बापरे, मी तुम्हाला 12:30-1 तरी होतील, ट्रॅफिक वगैरे लागला तर 2. तर जेवायचं काय करू? नको आम्ही रस्त्यातच काहीतरी खाऊ. हा संभाषण शेवटचं झालेलं होतं त्यांचं. त्याच्यानंतर कट टू 10 वाजता गोरेगावला हे लोक होते 3 तासामध्ये. तर दादांचे तसे डोळे थोडेसे मोठे. हां मला त्यांनी तो किस्सा सांगितला की अरे अशोक काय झालं, ते विपश्चना करतात ते कुठलं आपलं नाशिकला, इगतपुरी. हां इगतपुरी. तिथं धुकं होतं. बरं अलकाला धुकं किंवा हे फॉग लाईटची काय गरज, तर तिची स्पीड हे कायम. तर अलका निघाली. तर काय झालं, साईडला तिकडे दरीचे इथे ड्रम लावले होते असे साईडला. अलकाने जी रापकन वळवली, तो अख्खाच्या अख्खा ड्रम उडाला आणि तो ह्याच्यावर पडला बॉनेट धुमकन बाजूला. तर दादा डोळे मोठे करून बसलेच होते असे. अरे ते मला म्हणाले, अरे मला वाटलं 1 मिनिट बेबी ताईच पडले. बरं ते काय व्हायचं,
ते मध्ये बसलेलं असल्यामुळे आजूबाजूला कोणी नसल्यामुळे ते हिचा टर्न म्हणजे कम्प्लीट एखाद्याचं झोपणं होतं ना ते, किंवा ह्या साईडला होतं, ह्याच्यात ते असे झाले. आणि त्या उडाल्यानंतर आणि मग मी आणि वहिनी म्हणाल्या, अरे अहो तुम्ही गंमत करताय का, 10 वाजले. मला कळत नाही ग, पण अलका म्हणते गोरेगाव आलंय. म्हणजे ते कम्प्लीट संभ्रमित झाले होते, काही दिसत नव्हतं. म्हटलं दादा येतं शेड्यूल आहे ते 14 पासून, तू जा, मी नाही. अरे देव, मी कानाला खडा लावला. अलका मी वेळ पडली, ट्रेन येतो, एसटीने येतो, गाडी नसेल तर तू पुढे जा, सावकाश जा. मला कायम काळजी वाटते. म्हणजे मला समीरचं कौतुक वाटतं की समीरने गेल्या 30 वर्षात मला वाटतं अलका निघाल्याचा नसेल फोन केला, पोचली का फोन हा त्याच्यासाठी फार महत्वाचा होता. कारण तो त्यांनी वाट बघायचा ना ती पोचते, हा ओके. कानाला खडा लावला की अलका बरोबर गाडीतनं प्रवास करायचा नाही. त्यानंतर मी ठरवलं सेटवरती कधीही कुठल्याही आपल्या जुन्या नवीन मैत्रिणीला बोलवायचं नाही. कारण पण मग नवीन मैत्रीण जुनी होईपर्यंत तू वा 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 वा. तर असे कित्येक इन्सिडेंट झालेले आहेत की आम्ही बरेच सिनेमे करत असताना आता नवीन ओळख झाली आहे, थोडा आता आउटडोअरला आहे म्हटलं, थोड्या गप्पा पण वाढतात. गप्पा मारत बसतोय. प्रत्येकाला वाचनाचीच आवड असते असं नाही. कुठून तरी हिला न्यूज लागते आणि डायरेक्ट ती येणार फुल ताबा. तू काय करतो इकडे, जरा ते म्हणजे आमचं थोडंसं बोल, तिकडे सगळे बसले आहेत, सगळी गँग बसली, तुला बोलवलंय, आलोच ते जरा 2 मिनिटं. हां. आणि घरी मुलं बिलं बरी आहेत ना सगळी. अगं अलका आलो ना म्हटलं, आलो. हां. कितवीत गेल्या आता मुली, म्हणजे पार समोर स्कोपच. तिथं कानाला खडा लावला की कोणी जर, अरे अशोक आज कुठलं शूटिंग आहे, आज आहे ना भेटायला. हो, बरेच दिवसामध्ये भेट नाही, काय नाही. नको का, सांगतो नंतर. म्हणजे फक्त मी नव्हे तर आपले सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी असू दे, विजय चव्हाण होते, ते पण ते कायम त्यांच्या तोंडात ते हे असायचं ना, आज कोण आहे. तर मी म्हटलं कोणतरी भेटायचं. अडकाय अरे विसरलो. एक कानाला काढा. आणि तिसरी गोष्ट, वेळेच्या बाबतीत या बाईला हॅट्स ऑफ. म्हणजे पंक्च्युअलिटी आता समीरला माहिती आहे बेसिकली. आता तिचा एक प्रकार मी बघितलाय, ह्या स्टुडिओमध्ये आम्ही अनेक सिनेमे केले SL मध्ये, आणि मग मला कायम प्रश्न पडतो, बरं मी काय करतो, स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मी मेकअप स्वतः करतो, त्यामुळे मला 5 मिनटं लागतात मेकअपला. तर मला थोडा एक्सरसाइजला वगैरे वेळ सकाळी लागतो, पळायला वगैरे, म्हणून मी थोडासा लेट येतो 9:30 पर्यंत की हिरोईन्स तयार व्हायला. आमची हिरोईन ही वेळेत येते आणि वेळेत सेटवरती रेडी असते. म्हणजे मी आत्तापर्यंत माझ्यावरती 30 हिरोईन्सवर कामं केली, त्यातली एकमेव ही असेल जिला कपडे बदलायला वेळ लागत नाही. आम्ही ॲक्टर्स लोक आपापसात बोलतात, दे ना बाबा लवकर कपडे का, पण ते अलका ते चेंज करायला त्या रेडी येणार. ती 9 वारी, म्हणजे त्यावेळेला तर हे नव्हत्या ना आपल्या व्हॅनिटी नव्हत्या. पण एक तक्रार नाही हिची. म्हणजे आम्ही ज्युनियर म्हणून हे शिकत गेलो की अरे ही सुपरस्टार, हिच्याकडनं तक्रार नाही, आता काय करायचं. मग कित्येक नट मला सांगायचे, अहो तुम्ही जरा आमच्यापेक्षा सिनियर आहात, तुम्ही प्रोड्युसरला सांगा काहीतरी सोय करा वगैरे. म्हटलं अलकान कुठे चेंज केलं. ही टेम्पोच्या आत जाऊन तो शटर अर्धा करून 2 बायका बाहेर उभ्या आणि ही चेंज करून यायची, घामाघूम झालेली, 7व्या-8व्या मिनिटाला 9 वारी घालून. आणि आमच्या अजून पॅन्ट, बरं आली रे आली, तू रेडी नाही अजून, ते आमचं सगळं, हो अगं ते ड्रेस दादा वगैरे, चल 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 शॉर्ट रेडी आहे. आता मला 15 मिनटं जरी लेट झाली आणि निरोप मिळाला की मी येऊन, अलका गुड मॉर्निंग, रुसते ही रुसते, आपल्याशी बोलत नाही दिवसभर. अलका सॉरी अगं काय झालं आज ते वगैरे, असं करून आईला म्हटलं आता आज दिवस ह्याच्यातच जाणार. मग सुहासिनी देशपांडे असू दे, आशालता बाबगावकर असू दे, जा आता पटव काहीतरी दे तिला, गोडबीड दे, बोलणार नाही ती. बरं ह्याच्यानंतर लव सीन, त्याच्यानंतर सगळे डायलॉग बोलायचे. अलका जरा डायलॉग बोलूया, तुझं तू वाच. मग माझं वाचतो. तेव्हा एक कानाला खडा लावला. फार मजा केली तुम्ही अशोकराव, खळखळून हसलो. जवळजवळ म्हणजे आता आत्मचरित्र लिहायची गरज नाही, तुम्ही लिहिलं तर ते आत्मचरित्र. अगदी खरंच. म्हणजे खरं आहे, ज्यांना आम्ही स्क्रीनवरती रडताना बघितलं त्या खदखदून हसल्या, वेगळे अश्रू आले. फार छान आहे, तुम्ही इथे आलात आणि भरपूर कानाला खडे लावले, त्याबद्दल एक स्वागत असताना. पण पडद्यावरती जवळजवळ खूप वेळा रडायला लागलं असेल. हो. त्याचा कधी कंटाळा नाही आला?
बरं, मग हे जे तुम्हाला ग्लिसरीन लागायचं, मला बरेच जण म्हणायचे, सुधीर जोशी वगैरे, अलका तू ग्लिसरीनच्या पाईपलाईन का नाही टाकून घे. अगदी. पण मग त्या का नाही टाकायला लागल्या? ते ग्लिसरीन तुम्हाला कोण द्यायचं? नाही, प्रोड्युसरच द्यायचे. माझ्या मेकअपमॅनकडे असायचं, माहिती आहे अलकाताई आहे, लागणारच. पण त्यांनी काय कानाला खडा लावला या बाबतीत? नाही, मला कल्पना नाही, पण माझ्याबरोबर बरं ठीक आहे, आपण त्यांनाच विचारू. ओ महादेवराव, किती वर्ष आहे तुमच्या? 30-32 वर्ष झाली. महादेव दादा बरोबर आहेत माझ्याबरोबर, माहेरच्या साडीच्या आधीपासूनच. मग काय तुमचा काहीतरी एवढ्या वर्षामध्ये काहीतरी कानाला खडा असेलच. कानाला खडा मग आता त्यांनी कडक स्वभावाने सगळे वेळेवर वगैरे सांगितलं. कानाला खडा म्हणजे काय आहे, एक पिक्चर आम्ही करत होतो, जखमी कुंकू. त्याच्यात अशोकराव होते. असं झालं की प्रत्येक वेळेस ग्लिसरीन असतात, पण त्या दिवशी नेमकंच आम्ही गावाखेड्यामध्ये शूटिंग करत होतो. आणि ती स्टोरी अशी होती की पहिला ते अशोकरावांना मारतात ते लोक, जे विलन गँग असते ती. नंतर ह्या रिव्हेंज घेण्यासाठी, म्हणजे त्यांचा बदला घेण्यासाठी हातात बंदूक घेतात आणि डाकूचा रोल केलेला आहे त्याच्यामुळे. आणि गावात मारून त्या बदला घ्यायला, त्या मारायला गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की बघ, तू माझ्या नवऱ्याला असं मारलं होतंस ना, आत्ता बघ मी तुझा बदला घेत होते. आणि तेव्हा डोळ्यात त्यांचे पाणी असतं. तर ग्लिसरीन पाहिजे, माझ्याकडे ते ग्लिसरीन संपलेलं होतं. आणि नेमकंच काय टाकलं, तर माझे आता दिमाग बोललं पाणी टाकूया जरा, ग्लिसरीन पाणी टाकलं, तो इफेक्ट आहे ना. तर माझं काय आहे, तुझ्याकडे ग्लिसरीन नाही यार. तर त्यापासून मी कानाला खडाला की कुठलाही रोल असू देत, ग्लॅमर असू दे, कुठला असू दे, रडण्याचा रोल, तो खिशामध्ये ग्लिसरीन एक असते माझ्याकडे आणि एक माझ्या बॅगेमध्ये असेल. म्हणजे विनोदी असू दे, कुठलं ग्लिसरीन असावे. यांच्यासाठी ग्लिसरीन शिवाय पर्याय नाही. हा माझ्या म्हणजे घडलेला कानाला खडावला मी तेव्हापासून की ग्लिसरीन शिवाय पर्याय नाही. इतकं अश्रू ढाळून ढाळून सुद्धा त्यांनी तमाम महाराष्ट्राला अत्यंत चांगले आणि सुखाचे काही क्षण दिले, नाही का? खरंच आहे. किती वर्ष तुम्ही त्यांच्यावर आहात? इतकी वर्ष. इतकी 32 वर्ष आली त्यांनी सांगितलं. म्हणजे सगळी सुख दुःख सगळं म्हणजे त्यांच्या म्हणजे जे सुख असेल तरी पण सहभागी होतो, दुःख असतात पण म्हणजे माझ्या तर आयुष्यामध्ये अशी व्यक्ती येणे म्हणजे फार म्हणजे माझं भाग्य असेल. पूर्वी काही जन्माने मी पुण्य केलं असेल मी पूर्वी, की अशी मला बहीण लाभली. आणि अशी सर्वांना, सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशी व्यक्ती असावी की सगळ्या बायका सुधारतील, कोणत्या घरीमध्ये भांडण होणार नाही, काय होणार नाही. माझा मुलगा ॲडमिट होता नायर हॉस्पिटलला. जस्ट म्हणजे आमची एक, आम्ही म्हणजे तेव्हा आम्ही माहेरसाठी पण नव्हते आम्ही केलं, तेव्हा त्या मला कळल्यानंतर त्या व्यक्ती म्हणजे माझी ताई नायर हॉस्पिटलला आला, गोरेगावपासून नायर हॉस्पिटलला माझ्या मुलाला बघायला. आणि जेव्हा ते मला काय ते दानधर्म त्यांनी दिलं, म्हणजे ते दान दिलं होतं मला, ते आज त्याची किंमत मी कधीच फेडू शकत नाही आयुष्यामध्ये. खरंच नाही. आणि म्हणून मी मग तर तिच्या सुखदुःखामध्ये कधी पण तिने मला हाक मारावी, मी तिच्या पाठीमागे नेहमी आहे. पण बरेच कलाकार मी बघितलेत की ते त्यांच्या संघाबरोबर या सहकारी संघाबरोबर नाही बरे वागत. खूप मोठ्या गाजलेल्या आणि वरिष्ठ कलाकार म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे कानाला खडा लावा आणि त्यांच्याशी चांगलं वागा. कारण एका तुम्ही किती काही करा, अभिनय करा, काहीतरी तुमच्या त्या यशाचा हिस्सा त्यांच्या हातात नक्कीच असतो. पूर्ण. मी तर म्हणते, मी सांगितलं की मी बरेच दिवस, आपण बरेच महिने बाहेर असतो शूटमुळे, आणि हेच लोक आपल्याबरोबर असतात, आपली काळजी घेत असतात. म्हणजे त्यात माझा ड्रायव्हर आला, महादेव दादा आले, माझी हेअरड्रेसर आहे, आधी बहीण असायची, आता माझ्यावर माधुरीताई म्हणून आहे, ती 2 वर्ष आहे माझ्याबरोबर. एवढी काळजी घेतात की आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. आपल्या स्टाफची काळजी पण आपणच घ्यायला हवी, आणि तेही आपली जशी काळजी घेतात, तुम्ही त्यांची जराशी कदर करायला हवी, एवढं नक्कीच सांगावंसं वाटतं. मी ते आलात आणि बोललात त्याबद्दल धन्यवाद. इतके वर्ष आपण व्यवसायात असतो, काही चुका घडतात, काही नकळत घडतात, काही कुणाला आपण बोलतो, काही कुणाकडनं बोलणं ऐकून घेतो, कधीतरी कोणाला माफ करा असं म्हणतो तेव्हा खरंच चुकलेलं असतं, कधी माफ करायचं नसतं तरी पण माफ करायचं म्हणतो, तेव्हा जे काय चुकलं आहे ते सुद्धा आपण कबूल करायला काय हरकत नाही. तर असं काहीतरी एक आयुष्यात काय असं वाटतं की आपण हे बोलावं, हे कबूल करावं, किंवा या बाबतीत कानाला खडा लावावा? मला काही जण येतात माझ्याकडे की
अलकाताई आमची परिस्थिती नाही, मला शिकायचं आहे, तर तुम्ही मदत कराल का वगैरे. तर मी जेन्युअनली त्यांचं ते सगळं थोडं खरंच विचारते, चौकशी करते. एकाला मी अशी कॉलेजची फी दिली होती की तो मुलगा सांगत होता आई वडील अगदीच म्हणजे आमच्या शेतीत एवढं नुकसान झालं आहे वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, आणि मी त्याची फी वगैरे भरली. 1 वर्षाने तो मुलगा आला, त्याचा गेटअप एवढा चेंज होता आणि म्हटलं अरे तू एकदम तुझं हे काय रूप एवढं पालटले कसं. नाही, मी शिक्षण वगैरे सोडून दिलं, मी आता ऑर्केस्ट्रात वगैरे वाजवतो किंवा मी काही टाईमपास वगैरे माझ्या मित्रांबरोबर करत असतो. ऐकल्यावर संजय खूप वाईट वाटलं की मला असं वाटायला लागलं खरंच आपण पाहायला पाहिजे की खरंच हे जेन्युअन आहे की नाही. म्हणजे कानाला खडा लावायला हवा त्या बाबतीत की समोरचा खरंच तेवढा ह्याला लायक आहे की नाही, पारखून घ्यायला पाहिजे. तसं अशा बऱ्याच स्त्रिया पण येतात, मी पडद्यावर ज्या भूमिका साकारते किंवा त्यांना माहिती आहे की मी सोशल जरा ॲक्टिव्हिटीज करत असते, की अशा कितीतरी केसेस आहेत, मी संस्थांमध्ये जाते, त्यांच्या केसेस मिटवण्याचा प्रयत्न करते. तर अशा स्त्रिया बघून खरंच वाईट वाटतं की एका स्त्रीचा संसार तुटणार होता, संशय घेत होता नवरा, त्या संशयाला तर आपण काही करू शकत नाही. पण मी दोघांची एवढी समजूत काढली आणि दोघांनाही त्या संस्थेत घेऊन गेले, मृणाल गोरेंच्याच संस्थेत. अशा पद्धतीच्या बरेच केसेस आहेत की मी इनिशिएटिव्ह घेते की अरे त्यांचा संसार चांगला झाला तर बरं होईल. लहान मुलं असतात, मुलांचा काही दोष नसतो, पण मुलांना सफर व्हावं लागतं. तर एवढं काम आपल्याकडून झालं तरी असं वाटतं की खरंच कानाला खडा लावावा की कोणाच्या उपयोगी पडता आलं तर जरूर पडावं, पण ती माणसं जेन्युअन असायला हवीत. कधी कधी आपणही फसतो, अरे कशाला उगाच मिटवायला गेलो, दोघांचंही त्या गोष्टीत लक्ष नाही, दोघांचाही म्हणजे संसार करायचाच नाही आहे, यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत. तर या बाबतीत खरंच माणसं पारखूनच त्या बाबतीत काम करायला हवं. सोज्वळ सात्विकता तर मी कायम पडद्यावर साकारली आहे, माझ्याकडे त्याच ह्याने पाहिलं जातं. पण मला वाटतं की सोज्वळ सात्विकता असली तरी वेळप्रसंगी स्त्री दुर्गा बनूनही त्या अन्यायाचा प्रतिकार करते. जशी मी स्वतः देवीची उपासक आहे, स्वामींची उपासक आहे, तर मला असं वाटतं की स्त्री वेळ पडली तर दुर्गाही होऊ शकते. तुम्ही इथे आलात त्याबद्दल एक छोटीशी भेट आमच्याकडनं. माहेरची साडी सुंदर. ही तमाम प्रेक्षकांच्या जे संख्येने कोटी आहेत त्यांच्यातर्फे आधी झी मराठीचे आभार मानते. कानाला खडा संजय, तुमचे खरंच मनापासून आभार. मजा आली आज. माझे मित्र भेटले, माझी फॅमिली, माझे मेकअप दादा, सगळे फार वेगळ्या आठवणी तुम्ही आम्हाला दिल्यात. झी मराठी माहेरच आहे, साडी दिलेली आहे, कधीही या तुम्ही. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. नाण्याला 2 बाजू असतात, आपण नेहमी ऐकतो किंवा बोलतो, पण आज प्रत्यक्ष पाहिलं आपण अलका कुबल यांच्या रूपाने. एक बाजू सुपरस्टार कलावंत आणि दुसरी बाजू म्हणजे कर्तव्यदक्ष, कडक, प्रेमळ, आदर्श गृहिणी आणि तितकीच दिलदार मैत्रीण. पार्ले बेक्समिथ मारी प्रस्तुत कानाला खडा, को फॉरवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू च्या या भागामध्ये आपण आता इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात नवीन कलाकारासह, नवीन खड्यांसह.